नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी आपला रमेश सारथी. गौरा राजाजी ग्रँडपास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. आज या क्लासमध्ये जे नाउन आहे, शब्दांच्या जाती आपण पाहिलं आणि त्या शब्दांच्या जातीमध्ये जे पहिलं आहे नाउन, नाम, त्याचे प्रकार बघूया बेटा. नामाचे प्रकार 5 आहेत. बघूया बेटा कोणते कोणते आहेत. तर प्रॉपर नाउन, विशेष नाम, कॉमन नाउन, सामान्य नाम, कलेक्टिव्ह नाउन, समुदायवाचक नाम, मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम, अब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. अशा प्रकारे हे 5 प्रकारचे नाम आहेत बेटा. 5 काइंड्स ऑफ नाउन्स आर देयर. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन अँड अब्स्ट्रॅक्ट नाउन. तर बघूया बेटा एक एक नाम म्हणजे कसे असतात ते एक्झाम्पल्सने पाहूया. प्रॉपर नाउन म्हणजे काय, कॉमन नाउन म्हणजे काय, हे पूर्ण बघूया बेटा. प्रॉपर नाउन जे विशेष नाम आहे, द पर्टिक्युलर नेम्स ऑफ पर्सन्स, प्लेसेस, कंट्रीज, रिव्हर्स, माउंटेन्स एटसेट्रा आर कॉल्ड प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन्स म्हणजे विशेष नाम, म्हणजे आपले जे विशेष, आपले जे वैयक्तिक स्वतःचे जे नाव असतात त्याला प्रॉपर नाउन किंवा विशेष नाम असे म्हणतात बेटा. उदाहरणासाठी सुरेश आहे, महेश आहे, हे प्रॉपर नाउन्स आहेत बेटा. म्हणजे तर काय म्हटलं, व्यक्तींचे, स्थळांचे, देशांचे, नद्यांचे आणि पर्वतांचे जे नाव असतात ते नाव दर्शवणाऱ्या शब्दाला प्रॉपर नाउन असे म्हणतात बेटा. इथं एक्झाम्पल्स पहा. रामा, बासर, भारत, द गोदावरी, द एव्हरेस्ट. रामा हा पर्सनचं नाव आहे, बासर स्थळाचं नाव आहे, भारत देशाचं नाव आहे, द गोदावरी नदी, द एव्हरेस्ट हे पर्वताचं नाव आहे बेटा. अशा प्रकारे जे विशेष नाम असतात ह्याला प्रॉपर नाउन असे म्हणतात. आणि दुसरा कॉमन नाउन बेटा, सामान्य नाम, कॉमन जनरल नेम, साधारणपणे जे नाव असतात ते आहेत. बघूया बेटा. अ कॉमन नाउन शोज द जनरल क्लासेस ऑफ पर्सन्स, प्लेसेस, एनिमल्स एटसेट्रा. जनरल क्लासेस ऑफ पर्सन्स, जनरल क्लास हे जे सर्वसाधारण जे क्लास असतोय, सर्वसाधारण जे नाम असतात त्याला कॉमन नाउन असे म्हणतो बेटा. एक्झाम्पल्स पहा. बॉय, इथं रामा म्हणजे पर्टिक्युलर एक मुलाचं नाव आहे. इथं बॉय, बॉय म्हणजे कोणताही मुलगा, असा कॉमन नाउन देतो. गर्ल, मॅन, वुमन, बुक, काऊ, विलेज, रिव्हर, फ्लॉवर, दीज आर द कॉमन नाउन्स. हे काय बेटा, हे कॉमन नाउन्स. म्हणजे कॉमन नाउन्स म्हणजे हा क्लास किंवा जनरल एक क्लासला दर्शवतात, त्याला म्हणतो कॉमन नाउन. आणि तिसरा आहे कलेक्टिव्ह नाउन, कलेक्शन, ग्रुप. कलेक्टिव्ह म्हणजे काय बेटा, कलेक्शन किंवा एखादी ग्रुप, समूह, समूहवाचक नाम, समुदायवाचक नाम याला म्हणतो बेटा. कलेक्टिव्ह नाउन शोज द नेम्स ऑफ ए ग्रुप ऑफ पर्सन्स, एनिमल्स, ऑब्जेक्ट्स एटसेट्रा. म्हणजे कलेक्टिव्ह नाउन काय दर्शवतो बेटा, ग्रुप ऑफ पर्सन्स, लोकांचे समूह, ग्रुप, किंवा एनिमल्स असो, प्राणी असो, वस्तू असो, ह्याचे जे समुदाय, समूह दर्शवतो त्याला कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतो बेटा. उदाहरणासाठी ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे एखादी मूवी, एखादी पिक्चर किंवा एखादी ड्रामा, एक नाटक पाहणारे जे लोक असतात, प्रेक्षक, त्याला ऑडियन्स म्हणतो बेटा. आर्मी, कॅटल, क्लास, क्राऊड, फॅमिली, फ्लॉक, टीम एटसेट्रा हे बेटा कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. हे सध्या हे एक्झाम्पल्स आणि डेफिनेशन लिहून घ्या. आणि पुढचं आपलं ऍडव्हान्स ग्रामर असेल त्याच्यामध्ये अजूनही ह्याच्याबद्दल अजूनही आपल्याला डिटेल शिकायचं आहे बेटा पुढे. वी हॅव टू लर्न इन डिटेल इन अवर ऍडव्हान्स्ड ग्रामर. वेल, आता चौथा बघूया बेटा. मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. मटेरियल म्हणजे पदार्थ. द नेम्स ऑफ मटेरियल्स आर कॉल्ड मटेरियल नाउन्स. पदार्थांचं जे नाव असतात त्याला काय म्हणतो बेटा, मटेरियल नाउन असे म्हणतोय. एक्झाम्पल लिहून घ्या. एअर, इंक, आयर्न, कॉपर, ग्लास, गोल्ड, ऑइल, वॉटर, वुड एटसेट्रा. हे मटेरियल नाउन्स म्हणजे हे द्रव पदार्थ असू शकतात, लिक्विड असू शकतात, सॉलिड असू शकतात किंवा एअर, हे मटेरियल मध्ये येतात बेटा, पदार्थवाचक नाम. पाचवा अब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. बघूया बेटा. The abstract noun is a word that is the name of a quality, state or action.
ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हटलं तर क्वालिटी, गुण, स्टेट, स्थिती, ऍक्शन म्हणजे कार्य, ह्याचे हे दिसत नाही तर भाववाचक आहे. हे जे क्वालिटी, स्टेट, ऍक्शन जे दर्शवतात त्याला म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, भाववाचक नाम. एक्झाम्पल बघूया बेटा, मग एक एक डिटेल मध्ये बघूया. क्वालिटी, ब्युटी, गुडनेस, व्हर्च्यू, विजडम एटसेट्रा, हे म्हणतो क्वालिटी बेटा. आणि स्टेट, स्थिती, पॉवर्टी, चाइल्डहुड, फ्रीडम, हे झाले स्टेट बेटा, स्थितीचे. आणि ऍक्शनचे जजमेंट, लॉफ्टर, थेफ्ट, हे ऍक्शनचे हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत बेटा, हे भाववाचक नाम. सो अशा प्रकारे हे जे नामाचे प्रकार आहेत, वेल लिहून घ्या बेटा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. पुढच्या क्लासमध्ये अजून एक टॉपिक न पुन्हा आपण भेटूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.